आजच्या पूर्ण दिवसामध्ये 5000 ml पाणी प्यायचे. आता थोडंसं पितो, सगळं काय पिऊ शकत नाही. मित्रांनो, दूध उतू जाता वाचलं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्याला उशीर झाला, 5:30 वाजलेत. दररोज आपण 4 वाजता उठणार आहे, सगळे 5:30ला उठले. किती वाजता उठले? आई 4 वाजता उठून झोपी गेली. ऋतूला तर ओढू उठलो आज मी, म्हणजे तिने स्वतः उठली नाही, ओढू उठलो. तर आज मी आज जवळपास 5 लिटर पाणी पिणार आहे. मला म्हणजे मार्चमध्ये किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं, ते एप्रिलमध्ये का मार्चमध्ये काहीतरी, आणि पाणी प्यायचं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी झालं की कंटिन्यू आज 5 कंटिन्यू नाही, पूर्ण दिवसामध्ये 5 लिटर पाणी पिणार आहे. त्यामुळे आज बॉटल पण नेणार आहे कॉलेजमध्ये. नाही दुखली नाही पोट तरी पण. हां, यूट्यूबसाठी चॅलेंज आहेच, आणि सोबत म्हणजे हेल्थ पण तयार होते. आता आपण शेतून आलो आणि एक तांब्या आहे. हे तांब्या किती असेल? अर्धा 1 लिटर. 1 लिटर असेल? नाही, अर्ध्याच्या जरावरी असेल हे की. ठीक आहे, 750 ml आहे. पूर्ण पाणी प्यायचं आहे आपल्याला. टोटल 5 लिटर पाणी प्यायचं आहे. 1 मिनटं पिऊत पाणी. बाहेर आले त्यामुळे मदत आलो. थोडंसंच राहिले पाणी. आणि खूप जण म्हणतात की तू दादा शेती का निवडलास? तर शेती का निवडलास तर मी थोड्याच वेळात सांगतो. आंघोळ वगैरे करतो आणि वरी जाऊन निवांत सांगतो की मी शेती म्हणजे दूध धंदा का निवडला. तर आता जवळपास मी 750 ml पाणी पिलेलं आहे. ते या कॉर्नरला इकडं किंवा इकडं दिसत असेल तुम्हाला. आजच्या पूर्ण दिवसामध्ये 5000 ml पाणी प्यायचे, आणि आजच नाही दररोज प्यायचे. म्हणजे माझे किडनी स्टोन जे आहेत, 3 किडनी स्टोन होते. एक तर मोठा 18 mm चा होता तो, आणि दुसरा 6 mm या लेफ्ट किडनीमध्ये होता, तो ऑपरेट केलेला आहे. आता एक राईट किडनीमध्ये एक 6 mm आहे, तो ऑपरेट केला नाही, परंतु त्याला असं निघू शकते आपल्या युरिन थ्रू. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. तर हां, तर प्रश्न विचारला होता की, म्हणजे प्रश्न काय, मी सांगतोय की मी दूध धंदा का चालू केला आहे. आता बघा, एक माणूस आहे ना, एक फिजिकल म्हणजे तुमची बॉडी कशी फिट आहे, त्यासोबतच तुमची बुद्धी कशी चांगली आहे, या 2 गोष्टीवर समाजामध्ये तुम्हाला वाव भेटते. म्हणजे तुमच्याकडे पैसा पण येतो आणि नॉलेज पण येतो. मग त्यासाठी मी आता बुद्धीसाठी म्हटलं तर मी लेक्चरशिप करतोयच. आता ताकदीसाठी उगं जिममध्ये जाऊन काम करण्याच्या नावचं आपल्या शेती काम केलेलं काय वाव काय, त्यासाठी मी दूधधंदा चालू केला आहे. आता हळूहळू प्रोग्रेस होत आहे. येत्या ऑगस्टमध्ये मी 15 ऑगस्टपासून ज्ञानदा दूध मार्कंड हे लॉन्च पण करत आहे. पद्मजा सिटी आहे, सिटी सांगितली नव्हती, सांगतोय. नांदेडमध्येच पद्मजा सिटी आहे. त्या सिटीमध्ये मी दूध टाकणार आहे. एकट्टाच दूध टाकणार आहे, म्हणजे 30 लिटर दूध आहे, तर एकाच सोसायटीमध्ये 30 लिटर दूध टाकणार आहे. जर का पद्मजा सिटी भेटली नाही, तिथं जर काय 5-6 लिटर दूध जात असेल तर मी दुसरी सिटी बघणार आहे. परंतु एकाच सिटीमध्ये पूर्ण माझं दूध जावं एवढीच इच्छा आहे. कारण की जास्त माझ्याकडे टाईम नाही. तर सकाळी 7 पासून 10 पर्यंत एवढ्या वेळामध्ये एका सोसायटीमध्ये पूर्ण ते जावं एवढी इच्छा आहे. तर सध्या बसलो आहे आता. धीरज शाळेत गेला आहे, स्कूलमध्ये गेला आहे. तो आत्ता जातो सकाळी 7:30ला, ते 3:30ला शाळा सुटते, 3:20 पण त्याची व्हॅन लेट व्हायली. 4:20ला येत आहे त्याने घरी. आणि तेजूचा आज ताप आलेला आहे, त्यामुळे त्यानं जात नाही आहे शाळेमध्ये. आधी एक तांब्या, आता एक तांब्या, म्हणजे 750 आधी आणि आता 750, किती झाले? 700-1400, 1500 ml झालेलं आहे पाणी. दोन तांबे पिलेले आहेत जेवण करून. 2 तांबे म्हणजे 750 1500 ml पाणी पिलेलं आहे.
तिकडे सगळे जेवण कराले, त्यामुळे इकडे येऊन व्हिडिओ करालो. आता कॉलेजचा टाइम झालाय, जवळपास किती वाजलेत, 9:15 झालेले आहेत. एक अर्ध्या घंट्यामध्ये निघायचंय. 10 वाजता जाऊन येतो, म्हणजे 5 वाजता येतो, 10ला जातो, 5 वाजता येतो. आत्ता आलोय कॉलेजमध्ये, बॉटल पण घेऊन आलोय. ही आहे 1 लिटरची बॉटल. आता थोडंसं पितो, सगळं काय पिऊ शकत नाही. आत्ता थोडंसं पितो, परंतु आज 2 बॉटल संपवायच्यात आपल्याला कॉलेजमध्ये. माझी एक पाणी बॉटल संपलेली आहे. एक पाणी बॉटल संपली, दुसरी पाणी बॉटल घेऊन येतो. तर अगोदर सगळं कॅल्क्युलेशन इथं राईट साईडला दिसत असेल, किती लिटर पाणी पिले काय नाही. आणि आता जवळपास टाईम झाला आहे 1:30 वाजले जवळपास. तर आणखी 5 वाजेपर्यंत कॉलेज आहे, त्यानंतर घरी. मित्रांनो, शाळामध्ये मी 2 बॉटल म्हणजे 2 लिटर आणि सकाळी 1.5 लिटर, म्हणजे जवळपास किती लिटर पाणी पिलं, 3.5 लिटर. आणि आत्ता अजून 750 ग्राम, म्हणजे सगळं पिणार नाही, 500 ml पिईल. चालू म्हणजे जवळपास 3 लिटर पाणी झालंय. आणखी 2 लिटर पाणी पिलं की 5 लिटर दिवसाच होते. आज चॅलेंज होतं 5 काय लागलं रे 5 लिटर पाणी प्यायचं, पण 5 लिटर काय पाणी पिणं झालं नाही. म्हणजे आणखी आहे जेवण वगैरे राहिले, म्हणजे माझं टोटल झाले 3 लिटर पाणी. 3 लिटर. सकाळी मी 1.5 लिटर पिलो, 750 ग्राम. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये 2 बॉटल 2 लिटरच्या, आणि आत्ता आल्यावर अर्धा लिटर, म्हणजे 3 लिटर झाला. आता एक पाणी दे. 1.5 आणि 2 किती झालं? 3.5. मग 1.5 आणि 2 किती होते? 3.5. 3.5. आणि आता अर्धा लिटर, 4 लिटर. भाई 4 लिटर पाणी पिलंय, अर्धा लिटर पाणी दे आता. आणि जेवण तुला अर्धा पितो, 5 लिटर होते. मित्रांनो, तेजू मी की नाही काय केलं होतं, ओके दूध झाले तर लक्ष द्यायचं. तुम्ही 4.5 लिटर पाणी पिलोय मी आता. नाही 4.5 का 3.5 आहे? 4 लिटर पाणी पिलोय, मलाच माहित नाही 4 लिटर पाणी पिलोय. तेजू मला काय झालं होतं, तुला अर्धा घेतो. 4 लिटर पाणी प्यायचं होतं, नाही 5 लिटर पाणी प्यायचं होतं, मी पिलोय 4 लिटर पाणी. मित्रांनो, दूध तू जाता वाचलं पण ब्लर. आता बघ एक पूर्ण प्लॅन राईट. वरी आलो मी, पळत आलो वरी, पाणी पिऊ लागलो. पाणी पिल्यानंतर वरी आलो, कारण की आमच्या तेजूचं धीरजचं जे आहे बॉल खेळायचं आमचं प्लॅनिंग होती, मात्र थोडीशी फिक्स हे झालं नाही. रेकॉर्ड आलं, आधी एक व्हिडिओ घेतला, रेकॉर्ड झाला नाही. खूप फास्ट बोलतोय, हळू न बोलतो. आता आम्ही काय करायला, बॉल खेळता बॉल भांडणं झाले होते, ते दोघांचे सॉल्व केले. 1 मिनिट खेळूत आपण 5 मिनटं. तर आता जे आहेत 4500 ml पाणी पिलेलं आहे. मला माहिती आहे खूप गडबडीत बोललोय, कारण की आम्हाला आता खेळायची खूप जास्त घाई झाली, घाम आलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये बॉटम या साईडला किंवा त्या साईडला मी किती लिटर दूध पिले ते तुम्हाला दिसेल. ओके, तर त्यांना काय होईल की मी पण पाणी पिईल, दूध म्हणतोय, काय बोलतोय, काय नाही. बाबू उद्या भेटूत, आता सगळं मजा आउट ऑफ कंट्रोल झाले आता. डोसा, इडली, सांबर, चटणी. बाय कर.